तिला भारी वाटत राहिला तर आता मारुतीच्या मंदिरामध्ये आलोय, पूजा करायची. पूजा वडाची झाली आणि इथं म्हणलं मग दर्शन पण घेऊन जायचे. पिलू पण आली पहिल्यांदा इथं. पुढल्या वर्षी येईन परत सप्त्यामध्ये. देव बाप्पा. काय नाही, दर्शन घे चला. चला बाप्पा कर. पप्पी घेतली हो बाप्पाची. चल 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 चल. आलोय घरी आता. झाली पूजा करून. थोडंसं उशिरा गेलतो आम्ही, त्यामुळे पूजेला तिथं म्हणजे कोणी नव्हतं. आम्ही तुम्ही जणीच होतो, एक आजी आम्ही दोघी पूजा करून गेलती ना. काय झालं पिलू? गरम झालं. पिलूला गरम झालंय वाटतं. काढू का ड्रेस? चल ड्रेस काढू आपण. गरम झालं गरम. चल चल चल. हॅलो फ्रेंड, तर आता चालू आहे आम्ही गावातून पूजा करून. तर आम्हाला ना अजून खिचडी परतायची आहे. म्हणजे परतायची तर लांबच, म्हणजे खायची तर लांबच राहिली, परतायची अजून राहिलेली आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. सकाळी ना भिजू घातली होती. तर असं म्हणते ना, म्हणजे पूजा करून आल्याशिवाय खिचडी खाऊ नये. त्यामुळे मग खिचडी काही परतलीच नव्हती. मग म्हणलं आता पूजा करून आल्यावरच खाऊ. तर आता घरी आलोय आम्ही आणि आता खिचडी परतून घेते. आणि आता किती वाजले तुम्हाला दाखवते मी. कंप्लीट 2:45 वाजले. 2:44 झाले. तुम्हाला दाखवते मी. 2:45 झाली. आणि इकडे शेपू तांदूळ ना भिजू घातले होते सकाळी, तर ते आता परतायचे. किती टाईम झाला आहे ना. आणि सकाळी फक्त 1 कप चहा घेतलेला आहे आत्यांनी आणि मी. तर आता चला पटपट खिचडी परतून घेते. भूक लागली, आता खिचडी परतून खाणार आहे आम्ही. तर आता उपास सोडायला बसलोय मित्रांनो. पण अचानक लाईट पण गेली आणि उपास सोडायला मस्त गोड गोड रस बनवलाय आंब्याचा. हे काय रस आहे पहा मित्रांनो. एकदम घट रस झालेला आहे. तर हे बघा सोनू खाय ना रस. गोड झाला का पहा. नाही थोडी साखर टाका उपास सोडायला. दादाला मिरची आवडू राहिली हो. तर चला मित्रांनो आम्ही करतो जेवण. लाईट काय आली नाही अजून, म्हणलं जेवण करून घ्या. आणि इकडे मी गाडीचा लाईट पण लावलाय जेवताना. आणि इकडे कंदील एक लाविले, इकडे एक फवाऱ्याचा लाईट पण लाविले. तर चला आता करतो जेवण.